गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आदिवासी दुर्गम तालुका म्हणून तालुक्याची शासन दरबारी नोंद आहे। अर्जुनी मोर तालुक्यात रेतीघाट तसे नावापुरतेच उत्कृष्ट रेती तर मुळात नाहीच। मात्र बोरी गावातील रेतीघाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असून हे सर्व उत्खनन महसूल विभागाच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे तालुक्यात चर्चा सुरू आहेत। या रेतीघाटातून दररोज तब्बल 50 ते 100 ट्रॅक्टर रेती बेकायदेशीरपणे रेती माफियांकडून काढून विक्री केली जात आहे। राजरोसपणे दिवसाढवळ्या रेती भरलेले ट्रॅक्टर रस्त्याने चालत असून तालुक्याचे तहसीलदार महसूल अधिकारी मूग घेऊन बसलेले दिसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। स्थानिक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा रेती माफियांना पूर्ण सहकार्य असल्याचे बोलले जात आहे। प्रशासनातील अधिकारी या रेती माफियांकडून लाखो रुपयांची वसुली करत असल्याचे दिसून येत आहे। पर्यावरणाचे मोठे नुकसान, नदीकाठची धूप, भूजल स्तरात घट या अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नदीकाठची धूप होत आहे। परिणामी जमिनीतील भूजल स्तर दिवसेंदिवस घटत आहे। वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होत आहेत। या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत आहे तर अधिकारी कर्मचारी यांचे खिसे गरम होत आहेत। शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे। या अवैध रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जनतेकडून होत आहे। गाव माझा न्यूज करिता संतोष रोकडे, अर्जुनी मोर, गोंदिया।